श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। मम श्री सद्गुरवे नमः। श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। श्रीमद्भागवत महापुराणं दशमस्कन्ध अथ षडशीतितमोऽध्यायः। नमो भगवते वासुदेवाय। सुभद्राहरण आणि मिथिलापुरीमध्ये राजा जनक आणि श्रुतदेव ब्राह्मण यांच्या घरी भगवंतांचे एकाच वेळी जाणे। राजाने म्हटले, मुनिश्रेष्ठ, रामकृष्णांची बहीण व माझी आजी सुभद्रा हिच्याशी अर्जुनाने कोणत्या प्रकारे विवाह केला हे जाणण्याची आम्हाला इच्छा आहे। श्री शुक म्हणतात, पराक्रमी अर्जुन एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वी पर्यटन करीत असता प्रभास क्षेत्री जाऊन पोचला। तेथे त्याने ऐकले की आपली मामे बहीण सुभद्रा हिचा विवाह बलराम दुर्योधनाबरोबर करू इच्छितात, पण इतर त्यांच्याशी सहमत नाहीत। अशा वेळी अर्जुन सुभद्रा आपल्याला मिळावी म्हणून त्रिदंडी संन्याशाचा वेश घेऊन द्वारकेला पोचला। आपली इच्छा पुरी करून घेण्यासाठी अर्जुन तेथे पावसाळ्याचे 4 महिने राहिला। तेथे नगरवासियांनी आणि तो अर्जुन आहे हे न कळलेल्या बलरामांनी त्याचा चांगला आदर सत्कार केला। त्याचे आतिथ्य करावे म्हणून एकदा बलरामांनी त्याला घरी आमंत्रित केले। तेथे बलरामांनी अत्यंत श्रद्धेने वाढलेली भिक्षा त्याने ग्रहण केली। अर्जुनाने तेथे वीरांचे मन मोहित करणाऱ्या उपवर सुभद्रेला पाहिले। अर्जुनाचे डोळे प्रेमाने प्रफुल्लित झाले। प्रेम जागृत झालेले त्याचे मन तिच्या ठाई जडले। स्त्रियांना आवडणाऱ्या त्याला पाहिल्यावर सुभद्रेचे सुद्धा मन त्याच्यावर जडले आणि ती थोडीशी हसून लाजऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली। आता अर्जुन फक्त तिचेच चिंतन करू लागला आणि तिला पळवून मिळवण्याची संधी शोधू लागला। सुभद्रेला प्राप्त करण्याच्या उत्कट इच्छेने त्याचे चित्त सैरभैर झाले। त्याला थोडीसुद्धा शांती मिळेनाशी झाली। सुभद्रा एकदा देवाच्या मोठ्या जत्रेसाठी रथात बसून द्वारकेच्या बाहेर पडली। त्याचवेळी महारथी अर्जुनाने देवकी, वसुदेव आणि श्रीकृष्णांच्या संमतीने सुभद्रेचे अपहरण केले। वीर अर्जुनाने रथावर स्वार होऊन धनुष्य हातात घेतले आणि जे सैनिक त्याला अडविण्यासाठी आले त्यांना पिटाळून लावले। इकडे सुभद्रेचे आप्तेष्ट ओरडत असताना ज्याप्रमाणे सिंह आपली शिकार घेऊन जातो त्याचप्रमाणे अर्जुनाने सुभद्रेला नेले। हे ऐकून पौर्णिमेच्या दिवशी समुद्र जसा खवळतो त्याप्रमाणे बलराम खवळून उठले, परंतु श्रीकृष्णांनी आणि अन्य बांधवांनी त्यांचे पाय धरून त्यांची समजूत घातली तेव्हा ते शांत झाले। बलरामांनी नंतर वरदक्षिणा म्हणून वधूवरांसाठी पुष्कळसे धन, अन्य सामग्री, हत्ती, रथ, घोडे आणि दासदासी पाठविल्या।